स्थानिक स्वराज्य संस्था हे परत सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या पूर्ण मुद्दा पोचला आहे। निवडणुका सध्या सुरू आहे, त्या दरम्यान परत कोणीतरी सर्वोच्च न्यायालय ह्यांचा दरवाजा जो आहे खटखटवला आहे आणि त्यासाठीच माझ्याबरोबर ॲडव्होकेट देवदत्त पालोडकर सर जुडलेले आहेत। सर, आज नेमकं कोणता मुद्दा हे आहे, परत स्थानिक स्वराज्य संस्था हे सर्वोच्च न्यायालयात कसं काय पोचलं? मुळात झालं असं की के कृष्णमूर्ती हे जे घटनापीठाचं निकाल आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिलेले की SC ST आणि OBC यांच्या आरक्षणाची जी मर्यादा आहे, शेड्यूल एरिया सोडून जिथं जे आपण गडचिरोली आहे किंवा नंदुरबारसारखे शेड्यूल एरिया सोडून जिथं 100% आरक्षण जाऊ शकतं किंवा त्याची 50%ची मर्यादा ओलांडल्या जाऊ शकते, त्या ठिकाणी ते ठिकाणं सोडून उर्वरित सर्व ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ही 50%च्या वर जाता कामा नये। आता झालं असं होतं की पूर्वी काही ठिकाणी SC ST आणि OBC यांचे आरक्षणाची एकूण बेरीज 50%च्या वर जात होती, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाला तो एक मुद्दा होता आणि ट्रिपल टेस्ट झाली नाही म्हणून त्यांनी स्थगिती दिली होती। त्यानंतर विकास किशनराव गवळी यांच्या प्रकरणामध्ये 3 सदस्यीय खंडपीठांनी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले होते। त्यानंतर 20 जुलै 2022ला बांटिया कमिशनचा एक अहवाल आला, त्याप्रमाणे निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं। 6 मे 2022 रोजी बांटिया कमिशनच्या पूर्वी जे आरक्षण दिल्या जात होतं त्याप्रमाणे निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। त्यामुळे आता बांटिया कमिशनच्या आधी काय आरक्षण दिल्या जात होतं याचा अभ्यास करता 23 सप्टेंबर 2021चा एक ऑर्डिनन्स आहे मला वाटतं, ज्यामध्ये राज्य सरकारने 50%पर्यंत मर्यादित ठेवून आरक्षण दिलं होतं। त्यानंतर विकास किशनराव गवळी यांचं पण जजमेंट आहे की ज्याच्यामध्ये 50%च्या OBC आरक्षणाची मर्यादा दिलेली आहे, त्याप्रमाणे आरक्षण घ्या अशा स्वरूपाची मागणी करणारा कंटेम्प्ट आणि 2 ॲप्लिकेशन्स आज दाखल झाले। मला वाटतं धुळ्याचं एक प्रकरण आहे ज्यामध्ये आरक्षणाची मर्यादा ही 50%च्या वर जाते, त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचा भंग झाला म्हणून कंटेम्प्ट आणि ॲप्लिकेशन्स केलेले आहेत। नियमांचं उल्लंघन झालं आहे आणि त्याचमुळे काही अशा स्टेट ऑथॉरिटीज आहेत ज्यांना नोटीस पण बजावली गेली आणि आज बहुतेक त्यांचे जे उत्तर मांडले जातात। मला जी माहिती मिळाली ती अशी आहे की याचं थोडंसं सुरुवातीला हिअरिंग झालं होतं आणि कोर्टाने नोटीस ॲज सच काढलेली नाही, पण सगळ्यांना इन्फॉर्म करायला सांगितलेलं आहे किंवा कारण नोटीसची ऑर्डर काही दिसत नाही आहे। पण आज राज्य शासन, राज्य निवडणूक आयोग हे जे सगळे महत्त्वाचे यातले पक्षकार आहेत ज्यांना ही निवडणुकाची प्रक्रिया सगळी राबवायची आहे, त्यांना मात्र आज कॉल केलेला आहे। त्यामुळं सगळ्यांचं म्हणणं ऐकून आता याच्यातनं व्हाया मीडिया काय काढायचा किंवा कशा प्रकारे निवडणुका पुढे न्यायच्या याविषयीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश येणं शक्यता आहे। कारण जिथं आरक्षणाची मर्यादा भंग झालेली आहे त्या ठिकाणी कदाचित काय आता प्रक्रिया राबवायची याविषयी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आज अपेक्षित आहेत। सर, नेमकं मग आता आरक्षण जे लागू होणार आहे 50%चं, म्हणजे ते कोणत्या नियमवाली अनुसार होणार? कारण की परत जे आहे सर्वोच्च न्यायालयात आलं तर आता एक्झिक्युशन कसलं होत आहे आणि होणार कसलं काय एक्झॅक्टली, आणि हे खूप गोंधळ असा हा वेब दिसतो। नाही, मुळातच काय आहे, हा सगळा गोंधळ असल्यामुळे 6 मे 2025ला सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही याचिका आहेत तर त्याच्या अधीन राहून निवडणुकांची प्रक्रिया राबवायला सांगितली होती। म्हणजे उद्या कदाचित काही याच्यामध्ये जर आरक्षणात किंवा या सगळ्या आरक्षणाची जी काही मर्यादा आहे त्याच्यामध्ये जर काही समजा तफावत झाली किंवा काही संवैधानिक उल्लंघन झालं तर ते करेक्ट करता यावं। म्हणजे एकदा सब्जेक्ट टू आउटकम असं झालं तर जे काही उमेदवार लढणार आहेत किंवा जेव्हा काही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यांना एक नॉलेज असलं पाहिजे की उद्या चालून जर समजा सर्वोच्च न्यायालयाने काही वेगळ्या प्रकारचे आदेश केले तर ही निवडणूक प्रक्रिया जी आहे तर ती धोक्यात येऊ शकते किंवा या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही फेरबदल होऊ शकतो। त्यामुळं आता मुळात जर आपण पाहिलं तर सगळं कन्फ्युजन हेच आहे की OBCचं आरक्षण 50%पर्यंत म्हणजे थोडक्यात 27% पूर्ण द्यायचं का जिथे 50%च्या वर जातं तिथं ते 27%च्या कमी करायचं, याच मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होणं अपेक्षित आहे। सर, एक अजून प्रश्न असा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता सुरू झाल्या आहेत, या दरम्यान ही परत जी सुनावणी होती आहे तर नेमकं आता ते परत थांबवले जाणार या रखडलं पूर्ण जो मुद्दा आहे तो रखडणार का? आता मुळात असं आहे की 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की तुम्ही बंटिया कमिशनच्या आधी जी की प्रक्रिया आहे किंवा जे आरक्षण होतं त्याच्याप्रमाणे निवडणुका घ्या। त्यानंतर निवडणुकाची प्रक्रिया सुरू झाली, पण ॲक्च्युअली जे स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षणाची प्रक्रिया आहे ती
राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सुरू केली आणि त्याप्रमाणे त्यांनी ते वेगवेगळ्या कॅटेगरीजला आरक्षण दिलं. त्याच्यानंतर मग त्याचं कॉज ऑफ ॲक्शन घेऊन ते आले. त्यांचं म्हणणं असं की 6 मेच्या आदेशात जरी बंटिया कमिशनच्या आधीची परिस्थिती सांगितली तर आधीची परिस्थिती ही 50% आरक्षण मर्यादा सांभाळणारीच होती. ती कधीच सर्वोच्च न्यायालयाने असे अर्थ असा असू शकत नाही की 50%ची मर्यादा तुम्ही ओलांडा, असा एक युक्तिवाद त्यांचा आहे. त्यामुळे आता थोडक्यात खरं सांगायचं तुम्ही म्हणता तसं थोडंसं कन्फ्युजन आहे आणि ते आजच्या आदेशाने दूर होईल असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न सर, वारंवार सर्वोच्च न्यायालयामध्ये या निवडणुकांचा मुद्दा येतो. नेमकं अशा वेस्टेड इंटरेस्ट आहेत का जे डिलेड टॅक्टिक्स करता आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांना नाही व्हावी म्हणून? कारण की वर्षांपासून ही रखडती आहे आणि अजून ही मार्ग असा क्लिअर आणि सोपा दिसत नाही. मुळातच काय होतं की महाराष्ट्रामध्ये पूर्वी आता आपलं एक पायनियर स्टेट होतं. आपल्याकडे वेळोवेळी निवडणुका ह्या वेळेवरच होत होत्या. मात्र आता काय झालं की मध्यंतरी ह्या OBCच्या आरक्षणाच्या प्रकरणामुळेच 2.5 वर्ष सुमारे निवडणुका होऊ शकलेल्या नाही आहेत. आणि याचिकाकर्त्यांचा मुद्दा असा दिसतो, मी त्यांचं ॲप्लिकेशन वाचलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्याच पद्धतीने जर परत निवडणुका जर झाल्या तर पुन्हा पूर्वी जसं OBCचे पदं धोक्यात आले होते तर ते पुन्हा धोक्यात येईल असा त्यांचा युक्तिवाद आहे. मात्र आता प्रश्न असा आहे की कुठल्याही पद्धतीने जरी आपण निवडणुका घेतल्या तर कोणीतरी पार्टी त्याच्यात ॲग्रीवेट राहणारच आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025ला सांगितलं होतं की सध्या निवडणुका घेऊन टाका, जे काही मुद्दे आहेत ते आपण नंतर तपासू, त्याचा विषयी नंतर निर्णय घेऊ. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय आदेश देतं, कारण एका बाजूला जो आहे तो घटनापीठाचा आदेश आहे, त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न आहे आणि दुसरीकडे राज्यघटनेचा आदेश आहे की विहित वेळेत तुम्ही निवडणुका घेतल्या पाहिजे. तर आता त्याचं तौलनिकदृष्ट्या कसं सर्वोच्च न्यायालय इंटरप्रिटेशन करून आज निवडणुकांचा मार्ग पुन्हा मोकळा करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नक्कीच निवडणुकांचा मार्ग हा मोकळा होतो का आणि परत जे आहे कुठे ना कुठे एक हे रखडतं का हे बघणं खूप गरजेचं आहे. आज सुनावणी महत्त्वाची आहे आणि राज्यांची पूर्ण राज्याची नजर आहे जी ती त्यावर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभाशिष बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.